कल साल का आखिरी दिन है। इसकी पूर्व संध्या पर गोंदिया पुलिस ने अवैध कारोबार करने वालों के खिलाफ कार्रवाई शुरू कर दी है। इसके तहत गोंदिया ग्रामीण पुलिस स्टेशन के अंतर्गत आने वाले अदासी में पुलिस ने 80,000 रुपए की देशी विदेशी शराब जब्त की है। गोंदिया जिले में अवैध धंधों के खिलाफ गोंदिया पुलिस एक्शन मोड में आ गई है। इससे अवैध शराब कारोबारी काफी डरे हुए हैं। येत्या आता नवीन वर्षाच्या अनुषंगाने 31 डिसेंबर वर्षाच्या सरत्या शेवटी जे अवैध दारू विकणारे आहेत हद्दीमधील त्यांच्यावरती आमची क्रॅकडाऊन मोहीम माननीय एसपी साहेबांच्या आदेशान्वये सुरू आहे। तसेच एसडीपीओ साहेब श्री ताजने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ॲडिशनल साहेब झा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही क्रॅकडाऊन मोहीम सुरू आहे। त्या अनुषंगाने आम्ही हद्दीतील सर्व बीट अंमलदार आणि अधिकारी यांना प्रत्येकाला एरियामध्ये गोपनीय बातमीदार नेमून कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले होते। त्या अनुषंगाने आम्हाला काल एक गोपनीय बातमीदारामार्फत अशी माहिती मिळाली की अदासी या ठिकाणी सुजित डोंगरे नावाचा इसम हा जास्त प्रमाणामध्ये याच्याकडे दारूचा साठा डंप करून ठेवला अशी माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने आम्ही आमची टीम रवाना करून त्यामध्ये एपीआय वर्मा, त्याच्यानंतर एपीआय चव्हाण, पीएसआय मेश्राम आणि आमचे अंमलदार बीट अंमलदार यांच्या मदतीनं आम्ही ही रेड सक्सेस केलेली आहे। त्यामध्ये इंग्लिश दारू आणि देशी दारू सुद्धा साठा आम्हाला मिळालेला आहे। इंग्लिशचे जवळपास मॅकडॉल नंबर 1, त्याच्यानंतर ओल्ड मंक, त्याच्यानंतर ते ऑफिसर चॉईस अशा इंग्लिश दारूचे प्रकार सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालेले आहे। त्या अनुषंगाने आम्ही नमूद आरोपीवरती कडक कारवाई करून सदरचा माल आम्ही जप्त केलेला आहे पंचांसमक्ष आणि ही मोहीम अशीच चालू राहील। त्यामुळे आमचा मेसेज हा 31च्या अनुषंगाने सुद्धा सर्व अवैध दारू विक्रेत्यांना आम्ही त्यावरती कडक कारवाई करू। सध्या आम्ही एक आरोपी ताब्यात घेतलेला आहे, सुरेश डोंगरे, आणि हा माल जवळपास 80,000च्या जवळपास माल आम्ही हा जप्त केलेला आहे। तर त्या अनुषंगाने आम्ही तो माल कुठून आणला, कोणाच्या माध्यमातून आणला, तो तपासाचा आमचा एक भाग आहे। त्या तपासामध्ये आम्ही इतर आरोपीसुद्धा आम्ही त्याच्यावरती त्या गुन्ह्यामध्ये अटक करू आणि कारवाई करू। त्या आरोपीकडून प्राथमिक माहिती मिळाली की आम्ही थोडा माल आम्ही दुसऱ्याच्या माध्यमातून आणलेला आहे। त्याबाबत आम्ही एक्साईजला सुद्धा आम्ही त्या बॅच नंबरचे पत्र देऊ, ते कोणत्या बॅचचा माल येतो आणि तो कोणाकडे होता। त्या अनुषंगाने सुद्धा अबकारी विभागाला पत्र देऊन त्यांना सुद्धा आम्ही पुढील कारवाई करण्याबाबत आम्ही विनंती करणार आहोत। आता तो अबकारी विभागाचा पार्ट राहील, त्या पत्रात आम्ही तसं त्यांना मेंशन करू। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।